महाविकास आघाडी एकत्रित लढणार. सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्याची रणनीती. सातारा जिल्ह्यातील सर्व 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार, नरेश देसाई, राजकुमार पाटील, डॉक्टर नितीन सावंत, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, हनुमंत चौरे, बाळासाहेब शिंदे, सुमित नाईक, गणेश अहिवळे, मनसेचे राहुल पवार तसेच शहर सुधार समितीचे असलम तडसरकर, कॉम्रेड विजय निकम आणि कॉम्रेड शंकर पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी एकमुखीपणे निर्णय घेतला की सर्व निवडणुका संयुक्तिकरित्या लढवल्या जातील. या निवडणुकांचे नेतृत्व आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांना पराभूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले. साताऱ्यासाठी शिवेंद्र सिंहराजे निवडणूक प्रभारी, धैर्यशील कदम निवडणूक प्रमुख. भाजपची स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी मोठी तयारी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनात्मक तयारीला गती दिली आहे. सातारा जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची, तर निवडणूक प्रमुख म्हणून माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी रात्री उशिरा 10 वाजता समाज माध्यमांद्वारे ही माहिती जाहीर केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांसाठी प्रभारी आणि निवडणूक प्रमुख नेमून पक्षाने स्थानिक निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सातारा जिल्हा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असल्याने या दोन्ही नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अनुभव आणि जनसंपर्क, तर माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे संघटन कौशल्य या दोन्हींचा संगम पक्षाला स्थानिक निवडणुकीत मजबूत पाया देईल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्याची निवडणूक प्रभारी जबाबदारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोरदार लढवण्याच्या तयारीत भाजपने आपली मोहीम अधिकृतपणे सुरू केली असून आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आई उदे ग अंबे उदे. किन्ही साखरगड येथे अंबाबाई आणि यमाई देवीचा भेट सोहळा उत्साहात. कोरेगाव तालुक्यातील किन्ही साखरगड येथे अंबाबाई आणि यमाई देवी भेट सोहळा बुधवारी सायंकाळी उशिरा 7:30 वाजण्याच्या सुमारास अपूर्व उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या पवित्र सोहळ्याला महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकामधून आलेल्या हजारो भाविकांनी उपस्थित राहून भावपूर्ण दर्शन घेतले. संपूर्ण परिसर जय यमाई देवी, आई उदे ग अंबे उदे या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या पारंपरिक भेट सोहळ्यानिमित्त अंबाबाईची सुंदर मूर्ती पालखीतून मिरवत उत्सव बंगला येथे आणण्यात आली. औंध येथून पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पालखीतून यमाई देवीचे किनीकडे प्रयाण झाले. बुधवारी सायंकाळी पारंपरिक ढोल ताशांचा गजर, झांज, मृदुंगांच्या नादात औंध यमाई येथील यमाई देवीचे आगमन झाले. तेव्हा वातावरणात भक्तिभावाने उत्साह दाटून आला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मानाच्या ओवाळण्या केल्या, तर तरुणांनी ढोल ताशांच्या तालावर आई उदे ग अंबे उदे असा अखंड जयघोष केला. देवीची मिरवणूक मुख्य रस्त्याने नेण्यात आली. या दरम्यान भाविकांनी देवीवर गुलाल फुलांची वर्षाव करत स्वागत केले. पारंपरिक विधीपूर्वक पूजन आणि महाआरतीने देवीची वंदना करण्यात आली. संपूर्ण सोहळा भक्तिभाव, रंग आणि परंपरेचा अनोखा संगम ठरला. शेवटी गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करून या भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. औंध येथील यमाई देवीच्या भेट सोहळ्यास 100 वर्षांहून अधिक जुनी परंपरा असून किन्ही साखरगड येथे होणारा भेट सोहळा या परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा संगम झालेला हा सोहळा अंबाबाई आणि यमाई भक्तांसाठी आत्मिक समाधानाचा आणि सांस्कृतिक एकतेचा अविस्मरणीय क्षण ठरला.
दिनकर बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकंबे येथे ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह। एकंबे तालुका कोरेगाव येथील सद्गुरू परमपूज्य श्री दिनकर बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 9 नोव्हेंबर पर्यंत हा सोहळा चालणार आहे। सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। परमपूज्य सद्गुरू श्री दिनकर बाबा देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार दररोज पहाटे 4 वाजता काकड आरती, सकाळी 7:30 वाजता आणि दुपारी 2:30 वाजता सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण वाचन, दुपारी 4:30 वाजता प्रवचन आणि सायंकाळी 5:30 वाजता हरिपाठ, 7 वाजता कीर्तन आणि नंतर श्रीहरी जागर असा दैनंदिन कार्यक्रम होत आहे। सप्ताहाच्या सुरुवातीपासून हरिभक्त पारायण तानाजी चव्हाण, हरिभक्त पारायण शरद महाराज काळे देशमुख, हरिभक्त पारायण ॲडव्होकेट राजेश चव्हाण, हरिभक्त पारायण अरुण महाराज यादव, हरिभक्त पारायण श्रीमंत नानवरे, हरिभक्त पारायण मंगल महाराज जगताप, हरिभक्त पारायण संतोष चव्हाण, हरिभक्त पारायण एकनाथ महाराज यांचे प्रवचन व कीर्तन सेवा झाली आहे। शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण भीमराव चव्हाण यांचे प्रवचन होणार असून हरिभक्त पारायण नेहाताई भोसले यांचे कीर्तन होणार आहे। शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण बाळकृष्ण महामुनी यांचे प्रवचन तर हरिभक्त पारायण डॉक्टर दिनेश रसाळ यांचे कीर्तन होणार आहे। रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:15 वाजता कालेचे कीर्तन हरिभक्त पारायण संजय महाराज भोसले यांचे होणार आहे। रात्री 9 वाजता हरिभक्त पारायण गोविंद महाराज गायकवाड यांचे भारूड होणार आहे। त्याचबरोबर रविवारी सकाळी ज्ञान यज्ञाचा मंगल समारंभ होणार आहे। 7 वाजता त्याची सांगता होणार असून सकाळी 10 वाजता दहीहंडी कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर 11 वाजता वारकरी सांप्रदायिक दिंडीसह परमपूज्य सद्गुरू श्री दिनकर बाबा यांच्या पादुकांची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। खंडोबा मंदिर सोमवारपासून 7 दिवस राहणार बंद, वज्रलेपासाठी भक्तांची तात्पुरती गैरसोय। पाल येथील प्रसिद्ध श्री खंडोबा देवस्थान सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर ते रविवार 16 नोव्हेंबर या कालावधीत वज्रलेपाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या काळात मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे। मंदिर समितीने गुरुवारी सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार संरक्षण आणि सौंदर्य वृद्धीसाठी हे काम करण्यात येत आहे। खंडोबा मंदिर हे पालसह संपूर्ण राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असून दररोज तसेच पौर्णिमा आणि शनिवार रविवारच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते। मात्र मंदिराचे आणि मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण व्हावे म्हणून वज्रलेपाची गरज निर्माण झाली। तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे काम सुरू करण्यात येणार आहे। या कालावधीत मंदिर परिसरात दर्शन, पूजन आणि धार्मिक कार्यक्रम बंद राहतील। भक्तांनी या काळात मंदिरात येऊ नये असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे। वज्रलेपाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर नव्या तेजाने खुलणार असून 17 नोव्हेंबर पासून नियमित दर्शन पुन्हा सुरू होईल। भक्तांच्या श्रद्धेचा विचार करून मंदिर समितीने ही कामे वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे। या कामांमुळे मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक स्वरूप अधिक आकर्षक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।